तुमचे आरोग्य कुटुंबाचे आरोग्य. आई ग, ही डोकेदुखी. आई, काय झालं? मी बरी आहे. मला मदतीची गरज नाही. मला अचानक थोडीशी चक्कर आलीये ग. काळजी करू नकोस, मी ठीक आहे. बरं, पण जेवणापूर्वी आपण तुमची साखर तपासूया. नाही ग, काही गरज नाही, मी ठीक आहे. डॉक्टर म्हणाले आहेत की साखरेची पातळी 90 ते 130 च्या दरम्यान असेल तर ती नॉर्मल आहे. तुम्हाला माहितीये का की ती कशी मोजायची? त्याला खूप वेळ लागत नाही. आपण आधी ग्लुकोमीटर चालू करून त्यात एक स्ट्रिप घालू. त्यानंतर मी काळजीपूर्वक पेन मध्ये एक सिरिंज ठेवेन. आता मी तुमच्या मरंगळीच्या बोटाच्या टोकाला सुई टोचणार आहे आणि बोट दाबणार आहे, ज्यामुळे रक्ताचा एक छोटासा थेंब येईल. काळजी करू नका, मी जोरात दाबणार नाही. आता हे रक्त मी टेस्ट स्ट्रिप वर लावेन. मी तुमच्या बोटाला लागलेलं रक्त साफ करेन आणि नंतर मी पेन मधून सुई काढेन आणि ग्लुकोमीटर मधून स्ट्रिप बाहेर काढेन आणि शेवटी ते दोन्हीही कचरा पेटीत टाकेन. आई, आता तुम्ही डोळे उघडू शकता. तुम्ही नेहमीच असं करता. पण सर्व काही ठीक आहे ना? तुम्हीच म्हणता ना की तुम्ही चांगले आहात. बघ, मी तुला सांगितलं होतं ना, मी पूर्णपणे बरी आहे. मला भूक लागली आहे. चल जेवायला जाऊयात. आई, आला ग बाई माझा नातू. ये रे बाळा, ये ये. रात्रीच्या जेवणात काय आहे? दुधी भोपळ्याची भाजी. अरे मला भूक नाही. मला पण. काय? चुपचाप जेवा बघू. बरं आई. तुमचं आरोग्य म्हणजे कुटुंबाचं आरोग्य. तुमचे आरोग्य कुटुंबाचे आरोग्य.